नमस्कार मित्रांनो. एमपीएससी परीक्षेच्या तयारीमध्ये सगळेच जण गुंतलेले आहेत, पण आज आपण एका अशा स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत जी खरंच अनेकांसाठी एक गेम चेंजर ठरली आहे. चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. हो, अगदी बरोबर. एमपीएससीच्या तयारीमध्ये एक अशी कॉमन चूक आहे जी हजारो उमेदवार नकळतपणे करतात आणि त्यामुळे स्पर्धेत खूप मागे पडतात. आता हीच वेळ आहे स्वतःला विचारायची की आपला अभ्यास योग्य दिशेने चाललाय का. हे बघा, एमपीएससीची स्पर्धा किती कटथ्रोट आहे हे काही वेगळं सांगायला नको. इथे खरं तर एक मार्क ठरवतो की आपल्याला पोस्ट मिळणार की नाही, आणि म्हणूनच अशा वेळी आपली अभ्यासाची मेथड, आपली स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट असणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. तर मग नेमकी काय आहे ही चूक? हा एक असा हिडन ट्रॅप आहे, एक असा सापळा ज्यात बहुसंख्य उमेदवार नकळतपणे अडकतात. आणि मग काय, सगळी मेहनत वाया जाते. चला बघूया हा सापळा आहे तरी काय. आणि इथेच खरी गल्लत होते. बहुतेक जण काय करतात, फक्त जुने प्रश्न सोडवत बसतात. हे झालं एक प्रकारचं पॅसिव्ह लर्निंग. पण खरी स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहे माहितीये? त्या प्रश्नांच्या मागे दडलेल्या फॅक्ट्सवर कमांड मिळवणं. याला म्हणतात ॲक्टिव्ह लर्निंग, जिथे आपण फक्त प्रश्न नाही तर त्यामागची मूळ संकल्पना समजून घेतो. आणि यामुळेच आपली तयारी एका वेगळ्याच लेव्हलला जाते. एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या. पीवायक्यू प्रश्न सोडवणं आणि पीवायक्यू फॅक्ट्सवर प्रभुत्व मिळवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बघा, फक्त प्रश्न सोडवले तर आपला अभ्यास लिमिटेड राहतो. पण जेव्हा आपण त्यामागच्या फॅक्ट्सवर पकड मिळवतो ना, तेव्हा आपण अक्षरशः आयोगाचा पॅटर्नच डिकोड करतो. ठीक आहे, मग या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं, यावर उपाय काय? तर उत्तर अगदी सोपं आहे, पीवायक्यू फॅक्ट्स. हो, हीच ती मास्टर की आहे जी आपल्याला स्पर्धेत इतरांपेक्षा कित्येक पावलं पुढे नेईल आणि आपल्या स्कोर गॅरंटेड वाढवेल. आणि हे आम्ही काही हवेत बोलत नाहीये, याचा ठोस पुरावा आहे. इथे बघा, नुकत्याच झालेल्या एका परीक्षेमध्ये तब्बल 61 प्रश्न, 61 शुअर शॉट प्रश्न थेट पीवायक्यू फॅक्ट्समधून आले होते. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न रिपीट नाही झाले, तर त्या प्रश्नांमागे असलेले फॅक्ट्स रिपीट झालेत. आणि म्हणूनच ज्यांनी या फॅक्ट्सवर अभ्यास केला होता त्यांचे हे 61 मार्क पक्के झाले. आता यामागचं लॉजिक काय हे पण समजून घ्या. एकदम सोपं आहे. आयोग गेल्या 14 वर्षांपासून एकाच सिलेबसवर प्रश्न विचारतोय. आता ती नवीन प्रश्न आणणार तरी कुठून, बरोबर ना? त्यामुळे होतं काय की प्रश्न फिरवून विचारले जातात, पण त्यामागची मूळ संकल्पना, मूळ फॅक्ट तीच राहते. जर आपण आकडेवारी बघितली ना, तर हे अजूनच स्पष्ट होतं. कोणताही पेपर घ्या, साधारणपणे 60% अधिक प्रश्न हे पीवायक्यू फॅक्ट्सच्या आधारावर हमखास सुटतात. म्हणजे विचार करा, फक्त एका स्ट्रॅटेजीवर काम केलं तर अर्ध्यापेक्षा जास्त पेपर आपण अगदी आत्मविश्वासाने सोडवू शकतो. पण आता खरा प्रश्न येतो की या पीवायक्यू फॅक्ट्सवर कमांड मिळवायची कशी? यासाठी योग्य मार्गदर्शन कुठून मिळणार? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून, याच गरजेतून द एमपीएससी डिकोडेड हा प्लॅटफॉर्म तयार झालाय, जिथे आज हजारो उमेदवार या जबरदस्त पद्धतीचा फायदा घेत आहेत. फक्त आकडा बघा, आज जवळपास 8,000पेक्षा जास्त विद्यार्थी द एमपीएससी डिकोडेड प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवून अभ्यास करतायत. आणि हा फक्त एक नंबर नाहीये, हा विश्वास आहे, या मेथडच्या रिझल्ट्सवर असलेला विश्वास. हे बघा, हे आहे आमच्या प्लॅटफॉर्मचं लाईव्ह डॅशबोर्ड. हे फक्त आकडे नाहीयेत, हा एक मोठा डेडिकेटेड एमपीएससी ॲस्पिरंट्सचा समुदाय आहे. सगळेजण एकाच ध्येयाने एकत्र आलेले आहेत. आमच्याच एका मित्राची ही प्रतिक्रिया बघा. तुमचं शिकवणं बूस्टरसारखं आहे, आत्मविश्वास आला. आणि खरं सांगायचं तर हेच महत्त्वाचं आहे. जेव्हा योग्य मार्गदर्शनामुळे अभ्यास करून कॉन्फिडन्स येतो ना, तेव्हा समजायचं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत. हेच आमचं खरं यश आहे. तर मग यशाचा मार्ग आता आपल्या अगदी समोर आहे. आता वेळ आहे जुन्या चुका टाळून एका नवीन, एका स्मार्ट आणि प्रभावी मार्गावर चालण्याची. आणि याचसाठी आम्ही घेऊन आलो आहोत स्वयं पीवायक्यू फॅक्ट्स मंथली सबस्क्रिप्शन. मित्रांनो, हा फक्त एक कोर्स नाहीये, हा एक कम्प्लीट ॲक्शन प्लॅन आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रिझल्ट कसा मिळवायचा यासाठी डिझाईन केलेला. या सबस्क्रिप्शनमध्ये नेमकं काय मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची प्रचंड बचत. पॉलिटी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे चारही महत्त्वाचे विषय फक्त 50 ते 55 तासात कव्हर होतात. आणि इतकंच नाही, तर 180पेक्षा जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांमधून काढलेले 5,000पेक्षा जास्त सुपर इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला रेडीमेड मिळतात. खरं तर 60% जास्त स्कोअर करण्याचा हा सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ. लक्षात ठेवा, 21 डिसेंबरला कंबाईंड प्रिलिम्स आहे, म्हणजे आपल्या हातात 35 दिवसांपेक्षाही कमी वेळ आहे. आता एक क्षणही वाया घालून चालणार नाही.
त्यामुळे निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे. त्याच जुन्या चुका परत करायच्या आणि मग नशिबाला दोष देत बसायचा, की मग आपला वेळ अशा ठिकाणी गुंतवायचा जिथे प्रत्येक तास तुम्हाला रिझल्ट देणार आहे. चॉईस क्लिअर आहे. तर मग विचार कसला करताय? आत्ताच द MPSC डिकोडेड ॲप डाउनलोड करा, स्वयं PYQ फॅक्ट सबस्क्रिप्शन घ्या आणि यावर्षी आपली पोस्ट पक्की करा. तुमच्या यशाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.